सर्वातले पुरावे तर पाहिजेत, पुरावे पाहिजेत. कुठल्याही उद्या मी तुझ्यावर काही आरोप केला तर तुम्ही केला आरोप की तुला उद्या केस येणार आहे तर येणार आहेत का, नाही येणार. त्याच्यामुळे त्या आरोपाला काही तथ्य नसतं. आरोपात तथ्य असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे. मग ते आरोप कुणावरही झाले तरी देवेंद्रजी फडणवीस नेहमीच सांगतात की चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि त्या पद्धतीनं आरोप झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर चौकशी कुणाची त्या बाबतीतली केली जाईल. पुराव्यांचाच विषय अंजली दामले यांनी महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी 2450 रुपयांनी ते बॅटरी पंप खरेदी केले. धनंजय मुंडेंनी 3500 रुपयांनी खर्च केलेले त्याचे पुरावे दिलेले आहेत. ऐका ना, अंजली दमानियांचं स्टेटमेंट मी वाचलं, तसं धनंजय मुंडेंनी पण काही स्टेटमेंट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये नक्की त्याची शहानिशा करून दोघांचे आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी चाललेले आहेत. काय फॅक्ट आहे त्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबद्दल काही बोलणं उचित नाही. अंजली दमाले यांनी तुमची भेट घेतली होती, तुम्हाला सगळे पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांना पण दिले, तुम्ही ते पुरावे पाहिले? मला हे पुरावे दिलेले नव्हते. गैरसमज कृपा करून ठेवू नका. तुम्ही पत्रकार मित्र असं मस्तपैकी काही ना काही बातम्या तिखट मिठी मसाला लावून त्या सांगत असता. मध्ये मी काल पण बोलून गेलो. आता वर्षा बंगल्यावर तुला एखादा बंगला तुझ्या संपादकाने अलॉट केला फ्लॅट तर कधी जावं हा तुझा अधिकार आहे ना. काय अलॉट केलं तर गेलंच पाहिजे असं काही नाही. मुख्यमंत्र्यांची या मुलीची 10वीची परीक्षा आहे आणि त्याच्यावर मुलीनं सांगितलं की परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. त्याच्यावर काय नुसत्या प्रत्येक चॅनलला मुख्यमंत्री वर्षावर जाणार नाही जाणार. त्या वर्षा बंगल्यात काय पुरलं आहे, वर्षा बंगला पाडणार, वर्षा बंगल्याच्या जागी नवी वास्तू होणार. अरे कुणीच सांगितलं तुम्हाला? मध्ये तर त्या 26 जानेवारीला कोण सांगतायत त्याच्यावर पण विश्वासार्हता त्या व्यक्तीची किती आहे ते तपासून बातम्या दिल्या तर माझ्या हातून विनंती आहे तुम्हाला. दादा तुमच्याकडे अंजली दमानियांनी जे पुरावे दिले त्याचं काय झालं? काय तुला जरा ऐकायचं का नाही? 26 जानेवारीला बातम्या आल्या 21 जिल्हे होणार. किती? 21. मुख्यमंत्र्यांना माहीत नाही जिल्हे होणारे, अर्थमंत्र्यांना माहिती नाही, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांना माहीत नाही, रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळेंना माहीत नाही. आम्ही पण म्हणतो कुणी यांना बातम्या दिल्यात, काय दिल्यात. म्हणजे खरंच तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी करताय. लोकांचा विश्वास आता मी तर हेच सांगणार आहे की बघा या बातम्या खऱ्या आहेत का. कुठं चर्चा पण नाही हो तरी बातम्या त्या ठिकाणी देतात. आणि आत्ता मग सांगितलं ना माझ्या बातम्यांवर जरा विश्वास ठेवचा. त्यामध्ये तुम्ही आत्ता जे सांगितलं अंजली दमानिया ताईंनी मला जी माहिती दिली ती मुख्यमंत्र्यांना दिलेलीच माहिती मला दिली. कारण ती माहिती घेतल्यानंतर मी त्याची सगळी पाहिली आणि त्याबद्दल माझं मुख्यमंत्र्यांशी नंतर बोलणं झालं. ते म्हणले दादा हीच माहिती त्यांनी मला दिली. आता जर राज्याच्या प्रमुखांना जी माहिती दिली तीच माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्याच्या संदर्भातलं काय करायचं त्याबद्दल शेवटी राज्याचे प्रमुख यांना त्याने आपण ठरवा. दादा राहुल